त्याच्या रोम रोमामध्ये जर समजा की रामनाम भिनलेला असेल तर संपूर्ण शरीरच नाममय होऊन जातं ना. एक कलावती नावाच्या बाई होत्या, घडलेली गोष्ट सांगतो मी, जे साधू संतांना सांगितलं तर खोटं नाही आहे. एक कलावती नावाची बाई होती, मुलं तरुण झाले, विधवा होत्या त्या, म्हणून आता मुलं सगळं आपला कारभार सांभाळतात म्हणून ते सिद्धारूढ स्वामीच्या भोगडीला गेले. ते तिथे अखंड ओम नमः शिवाय, 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 ओम नमः त्या आश्रमामध्ये अखंड ओम नमः शिवायचा जप चालतो. अखंड कलावती बाई अखंड ओम नमः शिवाय या मंगल मंत्राचा जप करत होत्या अहोरात्र. नुसताच नाम जप त्या ठिकाणी होता. कलावती बाईच्या आवडल्या, मग म्हातारा झाला बिमार पडल्या तर संगमनेरला आणल्या. संगमनेरला डॉक्टरकडे जेव्हा त्यांना नेला आणि जेव्हा त्या डॉक्टरने स्टेथोस्कोप कानात घालून जेव्हा ते तपासायला लागले तर जिथे जिथे ते स्टेथोस्कोप ठेवत होते ना तिथे तिथे त्यांना ओम नमः शिवायचा ध्वनी ऐकायला येत होता. संपूर्ण शरीरावर त्यांनी तो ते स्टेथोस्कोप त्यांनी ठेवला. ते म्हणायला लागले, मला या बाईंना मी तपासू नाही शकत, त्या शिवमय झाल्या. जिथे जिथे मी हे स्टेथोस्कोप ठेवतो तिथे तिथे मला ओम नमः शिवायचा ध्वनी ऐकायला येतो. त्या कलावती बाई किती शिवमय झाल्या असेल तुम्ही विचार करा. ते कलियुगातली घडलेली गोष्ट आहे. विठाला अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण ध्वनी निघत होता ना तर कृष्ण विभोर झाले होते ना. खाली लोंबले होते कृष्णाचे अर्जुनाचे केस. त्यावेळेला चोखोबाराचे ते संपूर्ण हाड आणले, पांडुरंगाजवळ गेले तर पांडुरंगाने माझा चोखोबा मला दिसला पाहिजे म्हणून समोरच त्या अस्थी ठेवल्या ना. आणि त्यांनी स्वतःच्या आपल्या हाताने आपल्या चोखोबाला समाधी दिली. ती त्यांनी म्हणजे त्यांनी स्वतःच ती समाधी दिलेली आहे. आणि माझा चोखोबा मला दिसला पाहिजे, देवाला भक्त माझ्या समोर असावा असं वाटतं ना. म्हणून देवाने ते चोखोबा आपल्या समोर ठेवलेला आहे. त्यांची अस्थी स्वतः देवानेच पुरवल्या. मी असं ऐकलेलं आहे, मी 1976 पासून येता मी तर पंढरपुरात त्या रस्त्याचं जेव्हा रुंदीकरण करण्यात आला, मोठमोठ्या बिल्डिंगा पाडल्या, मोठमोठे मठ पाडले, तर चोखोबाची समाधी आडवी येते म्हणून तिथे ते सुद्धा समाधी काढण्याचा प्रयत्न चालू केला होता. परंतु मोठमोठ्या मशिना बंद पडल्या. चोखोबाची समाधी जेव्हा काढण्याचा प्रयत्न करत वारकऱ्यांनी बराच विरोध केला होता. परंतु मात्र शासनाच्या समोर काही चालत नाही कोणाचा. म्हणून ज्या वेळेला तो समाधी उठून फेकण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा मशीन लावली की बंदच पडेल. हे तुम्ही विचारून पहा कोणाला. देवाने ज्या ठिकाणी चोखोबाला समाधी दिली त्याचा कोण हटवणार सांगा.
सखोबा कसे असतील विचार करा. ज्याच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघतो. जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. बाबाजी माझ्या गोऱ्या, ज्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघेल त्या माझ्या गोऱ्या. म्हणे बाई लोक विठ्ठल विठ्ठल नाही म्हणत, तुझ्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. लोक नसल म्हणत. जो भागी आहे त्याच्या तोंडातून विठ्ठल ध्वनी निघत नाही. आपले साधू संत वारंवार सांगतात विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेडा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेडा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेडा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेडा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेडा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. 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 विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेडा. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेडा. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेडा. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेडा. विठ्ठल त्याच्यात मुखार येतं की जो भाग्यवान असत. भाग्यवंत छंद म्हणे ओळखाणी ऐकते. विठ्ठल 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 विठ्ठल. सारा कीर्तनाचा सार याच्यातच आहे दादा. विठ्ठल विठ्ठल ऐकून काय घ्यायचंय? 2 तास कीर्तन ऐकून बस. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वी म्हणजे विधाता होते. ठ म्हणजे नीलकंठ होते. आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत होते. काही काही लोक म्हणतात कसा आता विठ्ठल विठ्ठल म्हणणार. म्हणजे त्याला असं वाटतं का विठ्ठल विठ्ठल म्हणणं म्हणजे मूर्खपणा. विकारो विधाता ठकारो नीलकंठ. लकारो लक्ष्मीकांता. विठ्ठल नाम अभिधीयते. वी म्हणजे विधाता ब्रह्मदेव. ठ म्हणजे नीलकंठ भगवान शंकर. आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत विष्णू. ब्रह्मा विष्णू महेश तिने जेव्हा साहित्य द्यायचे त्याचं नाव आहे विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणखी विठ्ठलाची व्याख्या अशी की जगाच्या रूपाने जो विकास पावलेला आहे, या जगतामध्ये ठासून भरलेला आहे. आणि ठासून भरला आहे म्हणून तुम्ही खूप मना हार्ड असत नाही तर लुसलुसीत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणखी तिसरी व्याख्या अशी की विदाज्ञाने ठाण शून्यानं लाती गुणाचे इथे विठ्ठल हा. विदाऊट ज्ञानाने युक्त असणाऱ्या जीवाला जो त्याचं अज्ञान हरण करून ज्ञान प्रदान करतो त्याला म्हणतात विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल गौऱ्या काढण्याकरता जेव्हा त्या बाईच्या गंधावर गेले आणि जेव्हा गौरी उचलून कानाला लावली तेव्हा विठ्ठल 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 हा ध्वनी ऐकला तर कबीरांना समाधी लागली. लुब्धली नादी लागली समाधी.
नादी लागले समाधी लोक गली नादी लागले समाधी योजन करणारे लोकारे पंडित ज्ञानी योगी मानव एकते सिद्ध साधकारे नाथ आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी नाथ आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी भगवंताच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की जीवनमुक्त पुरुषालाही समाधिस्थ करतात. त्यालाही असं वाटतं की सोडा ही मुक्तता आणि भगवंताच्या नामामध्ये रंगून जा. इथे नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालेला तो कामी लागते. जप करणाऱ्याला वाटतं सोडा जप, तप करणाऱ्याला वाटतं सोडा तप. म्हणजे त्यांना ते सगळे साधन निरस वाटतात आणि तो हरिनामामध्ये रंगवून जातो. म्हणून तुकोबारा काय म्हणतात, कामी गुंतले रिकामे जपी जपी येथे जमे हे लाविले जमाने मुक्त आणि मोक्षाने. निर्गुण स्वरूपामध्ये स्थित झालेले कबीर महाराज बहुतेक जास्त सगुण आला ते मानतच नव्हते. परंतु ज्या वेळेला जनाबाईच्या भक्तीचा प्रभाव पाहला आणि गोरात विठ्ठल विठ्ठल ध्वनी ज्या वेळेला त्यांनी ऐकला त्यावेळेला कबीर महाराज म्हणा लागले म्हणे, जनी जनी सब कोई कहे नाम देव की दासी का कबीरा सुनवे साधो सब संतन की काशी. ह्याही तुझ्या चरणावर साऱ्या संतांनी लोळण घ्यावी आणि सगळ्या संतांना तू मुक्त करावं असा तुझा अधिकार आहे. संतांची काशी म्हटलं जनाबाईला. त्या जनाबाई म्हणतात, एक 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 विठाबाई, एक 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 विठाबाई माझे पंढरपुराई माझे पंढरपुराई. जनाबाई म्हणतात, एक एक विठाबाई माझे पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा.